आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता गॅस ग्राहकासाठी आलेली आहे. गॅस टाकीवर ही 3 कामे जर तुम्ही केली, तुमचा गॅस 1 ते 2 वर्ष 100% या ठिकाणी चालू शकतो. एका गरीब महिलेचा या ठिकाणी नवीन शोध या ठिकाणी कामाला आलेला आहे. बघा, ही संपूर्ण 100% तुम्ही सविस्तर माहिती बघितली तर तुम्हाला आता तुम्ही पाहत देखील असाल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये गॅसचा तुटवडा देखील जाणवत आहे. तर आता तुम्हाला देखील आता काळजी घ्यायची आहे की गॅस जास्तीत जास्त कसा जाईल. तर गॅस जास्तीत जास्त जाण्यासाठी कोणकोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याची सविस्तर डिटेल आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर एका गरीब महिलेचा नवीन शोध या ठिकाणी आपल्याला कामाला आला आहे. बघा, सविस्तर बातमी ऐका. नेमकं आता काय झालेलं आहे. आता युद्धामुळे देशात गॅसची देखील टंचाई निर्माण झालेली आहे. यामुळे आता सर्वसामान्य लोकांना गॅस सिलेंडर आता या ठिकाणी मिळत नाही. पण यावर एका महिलेने उपाय देखील शोधलेला आहे. महिलाचा हा क्रांतिकारक उपाय जर तुम्ही वापरला तर गॅस सिलेंडर वर्षभर तुम्हाला अजिबात तुमचा संपणार नाही. एका गरीब महिलेचा या ठिकाणी शोध लागलेला आहे. तिचं नाव आहे पाहायला गेलं तर सारिका. बघा, तिचं नाव सारिका आहे, जिच्या घरातला गॅस सिलेंडर 15 दिवसापूर्वी या ठिकाणी संपलेला होता. तिने कसेबसे पैसे जमा करून तिने गॅस भरून आणला तर जेव्हा तिला समजले की आता गॅस सिलेंडर आता संपला तर आपल्याला गॅस सिलेंडर पुन्हा मिळणार नाही, कारण इस्रायल आणि पाहायला गेलं तर तिकडं युद्ध देखील सुरू आहे बाहेरच्या देशामध्ये. त्यामुळं तेव्हा तिनं काय शोध लावला तर एक जुगाड शोधला की त्याच्या माध्यमातून एक गॅस सिलेंडर आता वर्षभर या ठिकाणी संपणार नाही. होय, तुम्हाला हे ऐकायला खोटं वाटेल, पण जेव्हा गॅस सिलेंडरच्या कंपनीवाल्याने या महिलाचा शोध घेण्यासाठी घरी या ठिकाणी पाहायला गेले तेव्हा त्याच्यावर त्यांची देखील पायाखालची जमीन सरकली. कंपनीच्या अधिकाऱ्यासमोर देखील या महिलेने रात्रदिवस तो गॅस चालू ठेवलेला आहे. प्रचंड स्वयंपाक ती करते तरी देखील तोचा गॅस संपायचं नाव घेत नाही, कारण या देशात पहिल्यांदाच गॅस लवकर संपू नये म्हणून लावलेला शोध ह्या सगळ्या महिलेकडे पाहिलं जातं आहे. आणि गॅस कंपनीचे अधिकारी देखील तिथे गेल्यानंतर त्याने देखील हा रिझल्ट पाहिलेला आहे. आणि कंपनीने या महिलेकडं करोड रुपये देऊन हा जुगाड विकत घेण्याची त्या महिलेला ऑफर देखील देण्यात आलेली. पण महिला म्हणाली की माझ्या तमाम जे काही महाराष्ट्रातील लोकांसाठी, गरीब लोकांसाठी मी हा उपाय मोफतपणे सांगणार आहे. एक महिला, जी महिला आहे ती जास्त शिकली देखील नव्हती, गरीब होती, पण तिनं आता गॅसवर या ठिकाणी जुगाड शोधलेला आहे. त्यामुळं अक्षरशः गॅस कंपनीमध्ये देखील तिचा तो जुगाड दाबून टाकण्याचा प्रयत्न करत होते, पण तिला विकत घेण्याचा देखील प्रयत्न करत होते. कारण तिचा जर जुगाड जगासमोर आला तर लोक गॅस सिलेंडर वर्षभर चालवतील आणि कंपनीचा धंदा देखील बंद होईल. म्हणून त्यांनी ती टेक्निक आता पूर्णपणे जगाला या ठिकाणी सांगितले. 2 ते 3 दिवसापूर्वी हा जुगाड अक्षरशः संपूर्ण आता या ठिकाणी यूट्यूबवर असेल, इंस्टाग्रामवर असेल, जे काही सोशल मीडिया आहे, इंटरनेटवर या ठिकाणी धुमाकूळ घालत आहे, व्हायरल देखील होत आहे. तुम्हाला देखील पाहायला मिळत आहे. लोकांचा भरोसा देखील बसत नाही. एका गरीब महिला अशी सामान्य टेक्निक अशी काय आहे ती या ठिकाणी ती शोधू शकते, ज्यामुळे तुमचा गॅस तब्बल या ठिकाणी वर्षभर चालू शकतो. आता जर तुम्हाला देखील तुमच्या घरातील गॅस सिलेंडर लवकर संपू द्यायचा नसेल तर हा व्हिडिओ जुगाड पाहिल्याशिवाय तुम्ही अजिबात व्हिडिओ बंद करू नका. एका छोट्याशा गावात ही महिला राहायची. तिचं नाव सारिका होतं. तिची परिस्थिती इतकी बेताची होती की दिवसभर राबल्यानंतर कुठे तर तिला 2 वेळचं जेवण त्या ठिकाणी मिळायचं. तर या ठिकाणी तिच्या नशिबात असाच नवरा मोलमजुरी करून, तिचा पती देखील मोलमजुरी करून खेड्यात तिचं घर होतं. तर त्यामुळं वर्षानुवर्षे तिने चुलीवर स्वयंपाक केला. त्या चुलीच्या धुराने तिचे डोळे देखील लाल व्हायचे. सारखा तिला खोकला यायचा, फुफ्फुसाची वाट लागायची. मग तिनं काय केलं, 2 वर्षापूर्वी तिनं गॅस खरेदी केला. आणि तिला खरेदी केल्यानंतर सारिकाला वाटलं की आता सुखाचे दिवस आले. आता काळवंडला जगात त्याचा चेहरा धूर लागून तर डोळ्याची जळजळ देखील त्याची कायमची संपेल असं तिला वाटत होतं. पण मित्रांनो, गरिबाचं सुख हे वाळूच्या रेतीसारखं असतं. पहिला सिलेंडर तिला महिन्याभरात तिचा संपला. दुसरा सिलेंडर घ्यायला गेली, या ठिकाणी खिशामध्ये तिचे पैसे देखील नव्हते. कशीबशी उसने पैसे घेऊन तिने या ठिकाणी तिने गॅस भरला आणि पुन्हा तो लवकरच रिकामा झाला, तो देखील संपला. तर 6 महिने भरता तिच्या म्हणजे नाकी न आलं तेवढ्यात तिने या ठिकाणी इस्रायलचं युद्ध देखील या ठिकाणी, इराण युक्रेनचं युद्ध देखील त्या ठिकाणी झालं. आणि त्यामुळं त्या गॅसची प्रचंड टंचाई देखील या ठिकाणी सुरू झाली. पण म्हणतात ना, गरजांची बघा, गरज ही शोधाची जननी असते. तेव्हा माणूस ज्यावेळेस संकटात सापडतो तेव्हा त्याचं डोकं अजून चालू लागतं. तर सारिकाने ठरवलं की हा गॅस जातोय तरी कुठे कंपनी, तर म्हणजे हा गॅस जातोय तरी कुठे, तर कंपनी आपल्याला फसवते की काय, तर आपलीच काही चूक होती की काय. तर तिने लावलेला जो काही शोध आहे तो अख्ख्या जगामध्ये, देशामध्ये व्हायरल झालेला आहे. तर या ठिकाणी सर्वात मोठं हत्यार बनले सारिका. तर एक दिवस असंच या ठिकाणी हाताश होऊन ती सारिका बसली होती. समोर तिनं चूल पेटवलेली होती. तर त्या पोकणीने हवा घालत होती. अचानक धुराचा एक लोट त्या ठिकाणी आला, नाकापशी आला आणि जोरात तिला खोकला लागला.
तर त्याच क्षणी तिच्या डोक्यात एक विचार चमकला. विचार करता तर आपल्याकडे गॅस घ्यायला पैसे नाहीत, मग आपण गॅस त्या ठिकाणी आता कसा घ्यायचा, पैसे कसे कमवले पाहिजेत. पण या गरीब महिलेने आता मर्यादेच्या बाहेर पैसे कमवता येत नाहीत. मग उलटा विचार करायला तिनं सुरुवात केली. तर हाच गॅस सिलेंडर जास्तीत जास्त दिवस चालला तर 15 दिवसाऐवजी 40 दिवस जर हा चालला तर माझे पैसे या ठिकाणी माझी बचत होणार, नक्कीच माझे वाचणार पैसे. तर या ठिकाणी पैसे कमवले जे आहेत ते ज्यादा पैसे जाणार नाहीत. तर हाच विचार मोठ्या शोधाचा या ठिकाणी पाया ठरला आणि सारिका कामाला लागली. तर तिने विचार केला की नक्कीच गॅस नेमकं कुठे गळती होतोय, कुठल्या ठिकाणी आता मोठा प्रॉब्लेम होतोय. तर तिच्याकडे मोठा स्मार्टफोन होता ज्यावर कधीतरी त्याला नेटवर ती काहीतरी सर्च करत बसायची. त्यावर तिने माहिती शोधायला सुरुवात केली. लोक गॅस कसा वाचवायचा हे शोधत होते, पण सारिकाने शोधले की गॅस खर्च नेमका कुठे होतो. तर आजूबाजूच्या बायकांनी विचारलं तर ती प्रत्येकाची हीच तक्रार होती की गॅस आणला की वाऱ्यासारखा उडून जातो. मग रुपालीने अभ्यास केला त्याच्यावरती, तर ती अशी तिनं भयंकर या ठिकाणी सापडली. ज्यातलं तिसरं कारण 99% लोक गॅस चोरीचं होतं. तर लवकर संपण्यामागचं मुख्य कारण होतं. तिसरं कारण आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवट पण बघा. पहिलं कारण आहे गॅस चोरी होते तर होते. तर मग दुसरं पाहायला गेलं तर 500 रुपयाचं या ठिकाणी तुम्ही महाग पडू शकते. तर सारखेला पहिलं कारण सापडलं तर आपल्या डोळ्यासमोर उघडलं, दुर्लक्ष करू नका. व्हिडिओ तुम्ही शेवट पण बघा. जेव्हा डिलिव्हरीवाला आपल्या दारात गॅस सिलेंडरची टाकी घेऊन येतो तेव्हा तो प्रचंड घाईत असतो. मालक लवकर पैसे द्या, मला दुसरीकडे जायचं आहे असं म्हणून तो आपल्याला गडबडीत पैसे मागत असतो. आपण काय करतो, पैसे देतो आणि जी काही सिलेंडरची टाकी सील आहे का नाही हे आपण पाहतच नाही. तो डायरेक्ट आपण हायशी घरामध्ये नेतो. पण सारिकाच्या लक्षात आलं तेव्हा सील लावलेला असेल तर गॅस या ठिकाणी कमी असतो. तर प्रत्येक सिलेंडरवर कंपनी स्पष्टपणे सांगते की कृपया डिलिव्हरी घेताना तुम्ही वजन तपासून घ्या. पण आपण कधी का वजन काट्यावर वजन करत नाही, कधीच काही करत नाही. तेव्हा सारिकानं पाहिलं की गॅस कंपनीतून निघाल्यापासून आपल्या घरापर्यंत येईपर्यंत आणि आता या ठिकाणी हात बदलत राहतात. काही ठिकाणी या ठिकाणी गॅस चोरीचे प्रकार देखील घडतात. तर काही ठिकाणी तांत्रिक चुकीमुळं वजन देखील कमी भरलं जातं. जर तुमच्या एका सिलेंडरमध्ये 1.5 किलो गॅस कमी आला तर तुमचे किमान त्या ठिकाणी 4 ते 5 दिवस कमी झाले. तर विचार करा, वर्षाला तुम्ही गॅस किती फुकट घालवत आहे. तर सारिकाने नियम केला, जोपर्यंत वजन करणार नाही तोपर्यंत पैसे देणार नाही. तर तिने शेजारच्या किराणा दुकानातून काटा आणला, वजन केलं. तेव्हा तिला संशयाला महत्त्वाचा येत होता. तर तो या ठिकाणी खरं ठरलंच, त्याला समोर आलं. तर गॅस खरंच त्या गॅसच्या टाकीमध्ये कमी होता. ही झाली पहिली चोरी, तिने पकडली. म्हणून लक्षात ठेवा, सिलेंडर घेताना तुम्ही काटा लावायचा विसरू नका, नाहीतर तुमच्या हक्काचे पैसे पाणी जातील. आता वजन तपासून सारिकाचा गॅस आता या ठिकाणी अपेक्षेपेक्षा लवकर संपत होता. तिला कळून चुकलं होतं की अजून काहीतरी गडबड नक्की आहे. तर एका घरात त्या ठिकाणी रात्री आता भयानक शांत होती. सारिका स्वयंपाकघरात त्या ठिकाणी गेली होती. तिला गॅस सिलेंडर जवळ अगदी या ठिकाणी बारीक सळसळ असा आवाज या ठिकाणी येत होता. तर सिलेंडरच्या टाकीमधून आवाज येत होता. तिला कोणताही वास येत नव्हता, तरी तो आवाज येत होता फक्त. आता हे होतं महत्त्वाचं मुख्य कारण गॅस लिकेजचं आपल्याला वाटतं की गॅस गळला की वासाने समजेल. पण मित्रांनो, काही वेळा गॅसची गळती इतकी सूक्ष्म असते की तिचा वास देखील येत नाही. पण तुमचा गॅस मात्र 24 तास हवेत उडत असतो. रेग्युलेटरचा जॉईंट रबरी पाईप असतो, तो जॉईंट रबरी पाईप असतो, त्याला बारीक तुम्ही त्याच्याकडे देखील लक्ष द्या. या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे त्या बारीक तडे देखील गेलेले असतात. त्या जी काय पाईप आहे रबरी त्या ठिकाणी शेगडीच्या बटनातून होणारी गळती, त्यातून देखील तुमची गळती गॅसची होऊ शकते. त्यानंतर हे तर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या तर तुमचे पैशाचे या ठिकाणी म्हणजे तुमचं पैसे जास्त जाऊ शकतात. तुम्ही गॅस भरून आणाल आणि तुमचा जर पाईप खराब झाला असेल, नंतर तुमच्या गॅसच्या शेगडीच्या बटनातून गॅस जात असेल तर तुम्ही पैसे जास्त देऊन देखील काही उपयोग होणार नाही. त्यामुळे सारिकाने काय केलं, यावर एक जबरदस्त उपाय शोधला. त्याने एका वाटीत पाणी घेतलं, त्याला थोडं साबणाचा पावडर टाकली, त्याला फेस आणून दिला आणि तो पण त्या ठिकाणी रेग्युलेटरच्या तोंडाला या ठिकाणी पाईपच्या तोंडाला दोन्ही टाकून लावला. आणि जिथे बुडबुडे आले तिथे गळती होत होती. जसं आपण सायकलचं किंवा गाडीचं पंक्चर काढताना ट्यूब किंवा पाण्यात बुडवतो तसंच त्यांनी करून बघितलं. ही सारी युक्ती करून त्या ठिकाणी तिने आता घरचा धोका देखील या महिलांनी गॅसचा टळला, गॅसची चोरी देखील थांबवली. जर तुमच्या पाईपला बारीक छिद्र असेल तर महिन्याभराचा गॅस तुम्हाला 20 दिवसात संपू शकतो. आता सारिकाला जे तिसरं कारण सापडलं ते ऐकून तुमच्या पायाखालची जमिनीच या ठिकाणी सरकणार आहे. त्याचं कारण म्हणजे ज्यामुळे 99% जे काही महिला असतात ते महिला फुकट गॅस घालवत असतात.
मग सारिकाने पाहिले की गॅसची काय ज्योत आहे ती निळ्या रंगाची असायला हवी, पण तिच्या शेगडीची ज्योत पिवळ्या किंवा नारंगी रंगाची होत होती. गॅस मोठा केला तरी उष्णता मात्र कमीच मिळत होती. याचं कारण म्हणजे गॅसच्या बर्नरमध्ये त्यातली असणार जे काही नौजल आहे त्या नौजलमध्ये असलेला कचरा, कार्बन आणि काजळी. जेव्हा तुम्ही या ठिकाणी दूध तापवता, डाळ शिजवता, तेव्हा कधीकधी दूध उतू जातं आणि दूध उतू गेल्यानंतर त्या नौजलमध्ये अडकत असतं. त्यामुळं गॅस पूर्णपणे दाबून जेव्हा गॅसचा दाब असतो तो पूर्ण दाबाने बाहेर येत नाही. त्यामुळं तुम्ही गॅसचे बटन पूर्ण फिरवता तेव्हा गॅसचा खर्च पूर्ण होतो, पण नौजल ब्लॉक असल्यामुळं तो नीट जळत नाही आणि परिणाम तुम्हाला स्वयंपाकाला दुप्पट या ठिकाणी तुमचा गॅस जळत असतो. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही तुमचा अर्धा गॅस तिथेच फुकट जातो. यासाठी तुम्ही गॅस दुरुस्त करणारा तुमच्याकडून 500-1000 रुपये घेत असतो. पण सारिकाने एका रुपयामध्ये घरगुती जो काय गॅस आहे त्याच्यावरती देखील तिने उपाय शोधला. आधी बर्नरच्या जाळ्या या ठिकाणी तिने काढून गरम पाण्यात लिंबू आणि सोडा टाकून त्यानं स्वच्छ धुतल्या. त्यानंतर गॅसच्या खाली जे काही छोटी पितळ नौजल असतं त्यात एक बारीक सुई किंवा सेफ्टी पिन घालून तिने 3 ते 4 वेळा टोचली. नंतर सगळा अडकलेला कचरा बाहेर काढला आणि जेव्हा तिने पुन्हा गॅस पेटवला तेव्हा तिची शेगडी नव्या रंगासारखी निळी पेटू लागली. त्यामुळे तिचा स्वयंपाक देखील झटपट होऊ लागला आणि त्याच्या गॅसची देखील बचत झाली. आणि सारिकाच्या या 3 छोट्या जादुई शोधामुळे तिचा गॅस देखील 15 दिवस पहिला चालत होता, तर तो आता चक्क 40 दिवस पुढे जाऊन चालू लागला. तर एका सर्वसामान्य महिलाच्या या ठिकाणी घरात वर्षाचे 3-4 गॅस सिलेंडर या ठिकाणी लागत होते. तर आता तिथून तिला फक्त 2 गॅसमध्येच तिला जवळजवळ ती 5 ते 6 महिने घालवू लागली. त्यामुळं आता सारिकाच्या एका चुकीमुळे केवळ तिचं घरच नाही तर तिच्या गावातल्या प्रत्येक महिन्याचे पैसे आता या ठिकाणी वाचत आहेत. तिने देखील गावातील महिला तिनं सांगितलेलं आहे आणि तो जी काही आयडिया सुचले ती सगळ्या महिलांना तिने सांगितलेलं आहे. आणि गॅस सिलेंडर घेताना वजन तपासणी करून घेणं गरजेचं आहे. तुम्ही गॅस घेताना कोणतीही घाई करू नका. काटा लावा, जेवढं वजन लिहिलं आहे तेवढंच बघा. त्यानंतर 2 महत्त्वाचं म्हणजे 2 फेस करून लिकेज तपासा. म्हणजे तुम्हाला साबणाचा फेस करून तुम्ही तुमचा गॅस कुठं लिकेज आहे का ते एकदा महिन्यातून तुम्ही या ठिकाणी साबणाच्या फेसाने रेग्युलेटरची पाईप या ठिकाणी तुम्ही स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बर्नर, जो तुमचा बर्नर आहे तो बर्नर देखील तुम्ही स्वच्छ ठेवा. त्या ठिकाणी पिवळी ज्योत असेल त्या ठिकाणी तुमची गॅसची लिकेज म्हणजे गॅस येऊन सकट तुम्हाला गॅस व्यवस्थित जळत नाही. त्यामुळे तुमचा बर्नर साफ ठेवा. सुईने नौजल स्वच्छ साफ करा. निळी ज्योत मिळवा. मित्रांनो, ही माहिती फक्त अशी सोडू नका. आजच्या महागाईच्या काळात 1 रुपया जर महत्त्वाचा आहे तर सारिकासारख्या एका सामान्य महिलेनं जर ही डोकं चालवून इतकी मोठी क्रांती केली असेल तर आपण या ठिकाणी सारिकाची संघर्ष गाथा आता आपण लावलेला जो काही भन्नाट शोध आहे तो आजच्या काळात आपल्या प्रत्येकासाठी संजीवनी ठरणार आहे. त्यामुळं सध्या पाहायला गेलं तर इस्रायल असेल, त्याच्यानंतर पाहायला गेलं तर इराण असेल, रशिया असेल, युक्रेन असेल, अमेरिका असेल, हे युद्ध सुरू झाल्यामुळे भीषण युद्धामुळे संपूर्ण जगाचं इंधनाचं देखील या ठिकाणी संकट आलेलं आहे. त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची जी काही परिस्थिती आहे, खिशात पैसे असून देखील तुम्हाला वेळेवर गॅस मिळत नाही, तासनतास उन्हात तुम्हाला उभं राहावं लागतं. तर आता लोकांच्या पदरी निराशा पडत आहे. त्यामुळं आणीबाणीच्या काळात हा उपाय देखील अतिशय चांगला आहे. तुम्ही गॅस देखील जपून वापरा. आणि आता सध्या पाहायला गेलं तर सर्वात मोठं पाहायला गेलं तर आपण युद्ध देखील थांबवू शकत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारातील गॅसचे जे काही दराचे भाव आहेत ते देखील तुम्ही थांबवू शकत नाही. पण आता आपल्या घरामध्ये जो काही गॅस आहे तर याचा थेंब थेंब तुम्ही कसा वाचवायचा हे मात्र तुम्ही नक्कीच प्रयत्न करू शकता. तर तुमच्यासाठी हातात असतं, आपल्या हातात असतं. तर तुम्हाला ह्या 3 गोष्टी तुम्ही नक्की समजून घ्या. तुम्ही रांगेत उभा राहून देखील तासाभरच्या प्रत्यक्षात तुम्हाला गॅस सिलेंडर मिळवतो. त्यामुळे घाईमध्ये तुम्ही वजन तपासायला विसरू नका. टंचाईच्या काळात गॅस चोरीचे प्रमाण देखील वाढलेलं आहे. आता 1 किलो गॅस या ठिकाणी म्हटलं तर 4-5 दिवसाचे जेवण चोरी होऊन जाईल. असं देखील तुमच्या शेगडीची जी काही ज्योत आहे ती पिवळी किंवा नारंगी दिसत असेल तर धोक्याची घंटा असते. त्यामुळं तुम्ही गॅस आहे पूर्ण दाबाने जळत नाही. त्यामुळे सारिकाने सांगितल्याप्रमाणे बारीक सुई नौजल वापरा. तुम्ही गॅसची जी काय नौजल आहे ती पुन्हा नव्यासारखी करून घ्या आणि निळी ज्योत या ठिकाणी करून घ्या. महिन्यातून एकदा साबणाचा फेस करून रेग्युलेटर पाईप व्यवस्थित तपासा. छोटीशी जर तुम्ही गळती या ठिकाणी झाली तर तुमचा गॅस हवेमध्ये देखील उडू शकतो. तर अशा प्रकारे नवीन जुगाड करून तुमचा गॅस या ठिकाणी तुम्ही वाचवू शकता. तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे काय आपलं भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद.